भुईकोट व डोंगरी किल्ल्यांच्या बरोबरीने सागरी मार्गावरील शत्रूंशी लढण्यासाठी जलदुर्गाचे महत्त्व ओळखून शिवरायांनी सागरी किल्ले उभारले। यातील एक अत्यंत महत्त्वाचा जलदुर्ग म्हणजे किल्ले सिंधुदुर्ग। कोकणचा हा भाग स्वराज्यात येण्यापूर्वी या ठिकाणी आदिलशाही राजवट होती। इसवी सन 1664 साली मालवणजवळील कुर्टे नावाचे बेट सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामासाठी निवडले गेले। 25 नोव्हेंबर 1664 रोजी किल्ल्याच्या मुहूर्ताचा पहिला दगड बसवला व बांधकामास सुरुवात झाली। सागरी लाटापासून संरक्षणाकरता पाया भक्कम करण्यासाठी उकळते शिसे ओतून त्यावर मोठमोठे चिरे बसवण्यात आले। हिरोजी इंदुलकर व गोविंद प्रभू यांचे देखरेखीखाली 3 वर्षानंतर म्हणजे 29 मार्च 1667 रोजी किल्ल्याचे बांधकाम पूर्ण झाले। शिवरायांचे या बांधकामात विशेष लक्ष होते। छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजीराजांच्या कारकिर्दीत या किल्ल्यावर हल्ला करण्याचे कोणाचेही धाडस झाले नाही। राजाराम महाराजांच्या पश्चात इसवी सन 1713 मध्ये करवीर संस्थांच्या तारा राणी यांच्याकडे याचा ताबा आला। इसवी सन 1765 साली इंग्रजांनी किल्ला ताब्यात घेऊन फोर्ट ऑगस्टस नाव दिले। जानेवारी 1766 मध्ये सिंधुदुर्ग मराठ्यांच्या ताब्यात आला, पण पुढे 1792ला त्याचा ताबा इंग्रजांनी घेतला। पुढे इंग्रजांनी करवीरकर छत्रपतींना काही अटीवर किल्ला परत दिला व मालवणला वखार घालण्यास संमती मिळवली। इसवी सन 1812 मध्ये किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला।